मान्य आहे मला, इराताईंनी त्यावेळी खोटेपणाच केला, त्याच्यात काही शंका नाही. पण असा विचार करू मग त्यांनी जे केलं त्याच्यामुळे आपल्याला फायदाच झाला की नाही. आपलं लगीन झालं, संसार सुरू झाला. अशा पद्धतीने व्हायला नको होतं हो. तिनं ना नाटक करायला नको होतं. असं दे की, त्यांनी जे नाटक केलं त्याच्यामुळे आपल्या संसाराचा पिक्चर सुरू झाला. ते बरोबर आहे हो, पण तो अशा पद्धतीने सुरू व्हायला नको होता एवढंच मला वाटतं. आणि तो ना एक स्वभाव बनून जातो नंतर. आपण सगळे घरचेच होतो, आपण समजून घेतलं तिला, पण उद्या दुसरीकडे कुठेतरी जाऊन तिनं असं काहीतरी केलं तर ते केवढ्यात पडेल. ती अडचणीत येऊ शकते हो. हे सगळं मला एकदा तिच्याशी नीट बोलायचं एकट्यात. नाही नाही बोला, पण आत्ता बोलू नका, कारण आत्ता ती वेळ नाही आणि तो विषय लय मोठा आहे. आई बाबा पण असणार है की नाही. नाही, आज नाहीच बोलणार मी. पण तुम्हाला असं नाही वाटत की इराच्या लग्नाचा विषय आता काढायला पाहिजे? इरा आणि निखिल रिलेशनशिप मध्ये त्याचंही मला खूप टेन्शन आलंय. नाही नाही टेन्शन घेऊ नका. बघा, शेवटी नाही म्हणलं तरी तुम्ही मोठी बहीण म्हणून स्वतः पुढाकार घेऊनच त्यांचं लगीन लावून दिलं पाहिजे. पण काय वाटेल ते झालं तरी त्या निखिल संग वाटतं त्यांचं लगीन नाही झालं पाहिजे, एवढं मला कळतंय. तुम्हाला तर माहित आहे फॅक्टरीत केवढा मोठा घोटाळा केला त्यानं, आणि ती एवढं छरीक तोंडाचं पोरग आहे का नाही, माझ्या डोसक्यातच जाते ती पोरग. बघा, मी तेव्हाच धडा शिकवणार होतो, पण काय करणार, इराताईंचं प्रेम शेवटी. मी प्रत्येक वेळेला तुला सांगत होतो, हिच्या कलानी घे, हिच्या कलानी घे, पण हिचा सगळा कल आपली बदनामी करण्याकडे आहे हे कधीच कळलं नाही ग मला. मी बॅग घेऊन आले. काय करून बसलात निखिल? अय्यो सॉरी, मी खरंच काहीच नाही करू शकलो. तुम्हाला माहिती नाही इरा किती हट्टी आहे. आत्या, नाही नको आई, त्याच्यावरून आणखी वाद होतील, त्यापेक्षा मी इथंच बरं आहे. अहो नाही आई बाबासनी इराताईंच्या लग्नाचं टेन्शन येणं साहजिक आहे. पण एक सांगू का तुम्हाला, मला काय वाटतंय ते सांगा. निर्णय शेवटी इराताईच घेणार, त्यांनीच घ्यायला पाहिजे. पण निखिल सारख्या पोरग्याबरोबर त्यांनी लग्न करूच नाही, माझं ठाम मत आहे. मलाही असंच वाटतं. त्यांनी फॅक्टरीत जे केलं ते चुकीचंच होतं. नुसतं चुकीचं नाही ते, म्हणजे बघा की शीतावर ना भाताची परीक्षा हो. लगेच कळते तो माणूस किती किती फालतोय ती. परत पश्चाताप करून घेण्यापेक्षा वेळीच छान झालेलं चांगलं. बरोबर आहे तुमचं. हॅलो अक्षरा. हा आई बोल. अक्षरा, अगं अगं हिरा बघ ना काय करून बसलीये. काय ग, काय झालं? काय केलं तिनं? हिरा लग्न करून आलीये घरी. इरानं लग्न केलं? कुणाशी केलं? निखिलशी? हो ग, अचानक लग्न करून समोर आली. अक्षरा काहीच कळत नाहीये, काही सुचतच नाहीये ग. बाबा बोलले तिला तर भांडायला लागली बाबांशी. असं आम्हाला काही न सांगता अचानक लग्न करून आली आहे ती घरी. तू 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 शांत हो आई. तू थांब, आम्ही येतो तिकडे. आम्ही दोघं येतो तिकडे. तू काळजी करू नकोस. हा, तू शांत राहा फक्त. आपण भेटून सगळं बोलूया. ये तू. शांत राहा तू फक्त. काय हो, इरानं लग्न केलं. हा? हो, ती लग्न करून आली आहे घरी आता. आई सांगत होती तिनं निखिलशी लग्न केलं. खरंच? ती लग्न करून आली आहे घरी निखिलशी आणि आईबाबांच्या पाया पडायला आली डायरेक्ट. आता आपण तेच बोलत होतो विषय. आपल्याला लगेच तिकडे जायला लागेल आता.
हा चला जाऊया आपण. झालं ना त्याच्या मनासारखं, तरी सुद्धा चिडचिड करतायत माझ्यावरती. हेच हवं होतं ना, तर का करतायत चिडचिड माझ्यावर? हेच हवं होतं इरा, पण अशा पद्धतीने नाही. मला सांगायचं नाहीस? मला काही न कळत असं लग्न करून आली आहेस, आम्हाला शॉक बसणार नाही का? म्हणून बाबा बोल. म्हणजे तुमच्या मनासारखं केलं तरी तुम्ही मला बोलणार, तुमच्या मनासारखं नाही केलं तरी बोलणार तुम्ही. मग मी करायचं काय? मला नाही राहायचं या घरात. इरा 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 ऐक, असं नको करूस. लग्न करून आली आहेस ना, मला ओवाळू दे, तुला तुझी ओटी भरू दे. असं राग डोक्यात घालून नाही जायचं. हा थांब थांब थांब. नाही नाही, मला अजिबात थांबायचं नाहीये इकडे. इरा इरा ऐक ना, इरा थोडा वेळ थांबा ग, ताई येते. थोडा वेळ ताई येते? ती काय येते? हा, तू लगेचच सांगितलं असशील ना तिला. अगं काय करत होती तिला सांगायची? इरा इरा बहीण आहे ती तुझी. मला वाटलं आम्हाला नाही, किमान बहिणीला सांगितलं असशील, तू तिलाही नाही सांगितलंस. मी तिला का सांगेन? हा? मी तिला का सांगेन यातलं काही? हे तू मला सांग आई, ती एकदा तरी माझ्याशी बहिणीसारखं वागलीये? नाही. आणि आता बघ, ती जेव्हा इथे येईल ना, तेव्हा ती मला समजून घ्यायच्या भानगडीत पडणारच नाही. सरळ येऊन लेक्चर द्यायला सुरू करेल. नेहमीच आहे तिचं. मला इथे थांबायचं नाहीये. आदिपती, अहो काय काय झालंय? कुठं चाललंय एवढ्या गडबडीत? हो जरा जाऊन येतो बाहेर, गडबड आहे जरा. अहो पण काय झालंय काय? हा, आणि सुनबाईच्या चेहऱ्यावर एवढे 12 का वाजलेत? काय झालंय नेमकं? टेन्शन आहे का काय? हो जरा टेन्शन आहे. आम्ही माझ्या घरी चाललोय जरा. काय झालंय? अहो काय झालं ते, इराताई आहेत का नाही, फोन आलता. ते काय ते लगीन करून आलेत ना. काय लग्न केलंय? कुणाशी? त्या निखिलशी की काय? हो. चांगलं झालं की, पण काय एकदम गडबडीत लग्न केलं? आम्हाला बोलवली पण नाही. आमचा एक सोडा हो, तुम्ही तर त्यांच्या सख्या बहिणात. तुम्हाला पण नाही बोलवलं होय? काहीच कळवलं नाही. सगळं घाई गडबडीतच झालं. मला खूप टेन्शन आलंय. आम्ही पटकन जाऊन येतो. तिकडे गेल्यावर बघतो काय झालंय ते, आणि तुम्हाला सांगतो फोन करून. हा नाही ठीक आहे, जाऊन या. शाळेला जायलाच पाहिजे. हा, आणि आदिपती गाडी जरा सावकाश चालवा. हा, गडबडीत जाते म्हणून सांगतोय. हा येतो, लगेच जाऊन येतो. हा, बघतो. सावकाश. हा. हिराबाईंनी लग्न केलं त्या टोनग्याशी. बाकीच्यांचं राहू द्या, पण आम्हाला बी नाही सांगितलं. एवढी काही घाई झालती त्यासनी कुणास ठाऊक. हॅलो भुवनेश्वरी मॅडम, तुम्ही कसा काय फोन केलात? मॅडम काय सांगू, असं वाटतं की देवाचा फोन आला मला. वा हिराबाई, देखल्या देवाला दंडवत आहे वय. हा, आम्हाला वाटलं तुम्ही आम्हाला विसरलात का काय. मॅडम अहो असं काय म्हणताय? तुम्हाला कसं विसरेन मी? आणि खरं सांगायचं तर तुम्हाला विसरून चालेल का? आपण मग लग्न केलं तर आमची आठवण नाही आली तुम्हाला? तुम्हाला कळालं? कळलं म्हणजे आमच्यापासून काय बी लपून राहत नाही. आणि तुम्ही आम्हाला कळवलं नसलं तरी पण आम्हाला ही बातमी कळलीच की हो. मॅडम लग्नाचं जाऊ दे, पण ह्याआधी मी तुम्हाला किती फोन केले, तुम्ही एकही उचलला नाहीत. आता आम्ही फोन का उचलला नाही याचं कारण बी तुम्हाला कळलं असं. नाही माहिती मला. अहो असं काय करताय तुम्ही? आम्हाला आतापर्यंत कशासाठी फोन केले? पैशासाठी, बरोबर? आजवर पैशाशिवाय तुम्ही इतर कोणत्या कारणासाठी आम्हाला फोन केलाय का? हा मॅडम अहो त्यावेळी माझी गरज होती आणि हक्कही होता. म्हणजे मी तुमचं काम करत होते ना, आठवतंय ना? आम्हाला आठवतंय हो, पण तुम्ही विसरलात की काय?
ज्या ज्या वेळी तुम्ही आमचं काम केलं त्या त्या वेळी आम्ही तुम्हाला रोख पैसे दिले होते. मग मॅडम मी तुम्हाला एवढे फोन केले तेव्हा तुम्ही का नाही उचलले? बरं जाऊ दे, तो विषय नको. कारण ऑनेस्टली मॅडम तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने, मानाने खूप मोठ्या आहात आणि तुमच्याशी लढण्याची किंवा वाद घालण्याची माझी पात्रता नक्कीच नाहीये. हा, शाबास शाबास. उशिरा का होईना पण ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली तर. बाय द वे मॅडम, मी तुमच्याबरोबर एक ॲग्रीमेंट केलं होतं, ते तुम्ही नाही पाळलं. का पाळायचं आम्ही? ऍग्रीमेंट दोघांमध्ये असतंय. एकाने शब्द पाळला तरच दुसरा पाळतोय का नाही? मग तुम्ही आमचा शब्द पाळला नाही, मग आम्ही का पाळायचा? कसला शब्द मॅडम? मला नाही कळालं. काय हिराबाई, या सगळ्या गोष्टी फोनवर बोलायच्या नसतात. तुम्ही असं करा, तुम्ही या आम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटा, सांगतो आम्ही तुम्हाला सगळं. नाही नाही मॅडम, म्हणजे काळजी करू नका. मी फोनवर काही रेकॉर्ड वगैरे करत नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला फोनवर सांगितलं तरी चालेल. आणि प्लीज मी खरंच सांगते, विश्वास ठेवा माझ्यावर जसा तुम्ही आधी ठेवला होता. विसरलात तुम्ही तुमचा शब्द? तुम्ही काय शब्द दिला होता आम्हाला की तुम्ही काय बी करून तुमच्या बहिणीचं लग्न मोडशिला? दिला होता का नाही? अहो हो, पण मॅडम हे बघा, अजून बी आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट मोडलेलं नाही. आता जरी तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न मोडलं तर तुम्ही विचार पण करू शकणार नाही एवढे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. हा? अहो मॅडम काय बोलताय तुम्ही? अहो हिराबाई, खरं तेच सांगतोय. हे बघा, पैशापेक्षा आम्हाला आमचा लेक महत्वाचा आहे, तो आम्हाला परत पाहिजे. आणि आमच्या आणि अधिपतींच्या मध्ये तुमची बहीण येत्या, तीच खोडा घालत्या. काय बी करून तुमची बहीण आमच्या घराबाहेर गेली पाहिजे, तरच आमचा लेक आम्हाला परत मिळेल. आणि आमच्या लेकाला परत मिळवण्यासाठी आम्ही काय बी करू शकतो, कोणत्या बी थराला जाऊ शकतो. आणि हिराबाई, आम्ही तुम्हाला शब्द देतो, हे जर का तुम्ही करून दाखवलं तर तुम्ही म्हणाल तेवढे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. ठरवा आता तुम्हाला काय करायचंय ते. चल आत चल. बाबा पण हे चल म्हणतो ना, चला. अरे इरा असं वागू शकते हे समजू शकतो, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. तू ही सगळी परिस्थिती मॅच्युअरली हँडल करायला पाहिजे होतीस ना. कसं काय केलं लग्न तुम्ही? बाबा ते काय झालं, ते म्हणतात ना चट मंगनी पट बेहात, तसं झालं आमचं. बरं ठीक आहे, अरे आम्हाला सांगायचंच तरी. तुझ्या घरी तरी सांगितलंयस का? नाही कळवलं कोणालाच. इराचं वागणं कळत नाहीये, कुठला राग असेल तिच्या डोक्यात माहित नाहीये. पण आता हेच बघ ना, तुम्ही दोघं लग्न करून आलात, त्याचा दोष पण तिने अक्षरालाच दिला. सॉरी बाबा, पण बघा जे काही घडलं ना त्याच्यानंतर इराचा तिच्या ताईवरती राग असणं एकदम स्वाभाविक आहे. आणि तो अधिपती, तो कसा वागलाय माझ्याशी? त्याला माहित होतं की ताईचं आणि माझं नातं आहे, मी तिच्या बहिणीचा होणारा नवरा आहे, तरी सुद्धा त्यांनी मला सरळ नोकरीवरून काढून टाकलं. आणि तेही कशासाठी? जी गोष्ट मी केलीच नव्हती त्यासाठी. काय तर म्हणे मी फॅक्टरीमध्ये पैसे खाल्ले, जे की मी खाल्लेच नव्हते. खात होता त्याचा मित्र ओंकार, पण तो त्याचा मित्र आहे ना, त्याला वाचवायचं होतं. त्याला पाठीशी घालण्यासाठी त्यांनी सगळं माझ्यावरती ढकललं. त्याचं म्हणणं होतं की मी फॅक्टरीतल्या लोकांशी कसंही वागतो, वाटेल तसं बोलतो. सगळ्या स्टाफ समोर तो नको तसं बोलला आणि नोकरीवरून काढून टाकलं मला.
आणि या सगळ्याबद्दल ताई त्याच्याशी बोलू शकत होती, पण ताई नाही बोलली. याचाच राग आहे तिला. आई बाबा सॉरी, पण खरं सांगू का, आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती की तुम्ही आमचं स्वागत असं कराल. एनिवेज, चला हिरा, निघूयात आपण. निखिल थांब जरा. का आता कशाला थांबायचंय? ताई येते, तिला भेटून जाऊया. का का भेटायचंय तिला? ज्या माणसाने मला नोकरीवरून काढून टाकलं त्या माणसाला भेटायला थांबणार आहेस तू? मला त्यावेळी फार वाटलं होतं. आणि इराही बोलली होती की मी ताईशी बोलेन, ताई मध्यस्थी करेल, पण काही नाही केलं ताईने. आणि इरा आता तू तिला भेटण्यासाठी थांबणार आहेस? निखिल हे बघ, ताई निघाली आणि कशीही असली ना तरी ती माझी बहीण आहे, आमचं रक्ताचं नातं आहे. इरा, ताई सॉरी, खरंच सॉरी, मी तुला कळवलं नाही. आय एम रिअली सॉरी. किती दिवसांनी भेटतेस तू मला. ताई इतका कसला राग आहे तुला माझ्यावरती की तू अगदी संबंध तोडून टाकलेस? ए बघ, मी लहान बहीण आहे ना, मग हक्काने कसंही वागले कसंही बोलले तरी तू समजून का नाही घेत मला? आता माझ्या बोलण्याचा वागण्याचा किती दिवस राग मनात धरणार आहेस तू? इरा, राहू दे इरा, ते राहू दे. तू आल्यावर तुझ्या पाया पडली, पण आल्यापासून आमच्या पाया नाही पडली. बाबा काय झालं ग नेमकं इरा? सांगशील मला? कोणालाही न सांगता न कळवता तुम्ही दोघं डायरेक्ट लग्न करून मोकळे झालात. काय घाई होती एवढी? ताई अगं घाई म्हणजे कसली घाई नाही, म्हणजे मी काय प्रेग्नेंट वगैरे नव्हते की लग्न केलं. ए हिरा, आईला घाई झाली होती माझ्या लग्नाची. बाबाई काही म्हणत नव्हते, पण त्यांच्या मनात घाई आहे हे मला कळत होतं. दोघेही खूप घाईगुतीला आले होते. अगं आई माझं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवणार असं म्हणाली मला. मग काय करणार? मी तिला सांगितलं की माझं खरंच निखिलवर खूप प्रेम आहे आणि मी लग्न करणार तर त्याच्याशीच करणार, पण ती ऐकायलाच तयार नाही. मग शेवटी वाटलं की आपण आईला सांगावं की मी निखिलशी लग्न करते म्हणून, पण मग वाटलं ती माझ्यावर परत विश्वास ठेवणार नाही. या सगळ्यात मी काय करणार होते ताई, म्हणून नाही सांगितलं मी. मग मी निखिलला म्हणाले, चल आपण सरळ लग्न करूयात आणि मोकळे होऊयात. हिरा अगं, आमचा लग्नाला विरोध नव्हताच, तू पुन्हा तेच बोलतीयस. मला सांग, आमचा जर विरोध असता तर इतके दिवस हे सगळं चालू दिलं असतं का आम्ही? हा, कधीच लग्न करून टाकलं असतं तुमचं. तुमची सारखी भांडणं होत होती एकमेकांशी. लग्नाबद्दल विचारलं तर काहीच बोलत नव्हते अगं हे. अगं आई, पण अगं तुला कळायला नको का? आम्ही नाही म्हणतोय तर काहीतरी कारण असेल आमचं. काही प्रॉब्लेम असू शकतात ना ग. पण मग तेच विचारत होते ना मी, काय प्रॉब्लेम आहे ते सांगितल्याशिवाय कसं कळेल आम्हाला इरा? तू सांगायलाच तयार नव्हतीस इरा. बरं ठीक आहे आई, जाऊ दे, आता जे झालं ते झालं. ह्या वादाला तर काहीच अर्थ नाही. जे व्हायचंय ते झालंय ऑलरेडी. आमचं काही बोलायला नको. आता आपण पुढे जाऊ. आता निखिल आपल्या कुटुंबाचा भाग झाला.
आपण असा विचार करूया की आपली फॅमिली अजून मोठी झाली. ताई, मी जे ऐकले ते खरं आहे का ग? काय ऐकलंस ते सांग, म्हणजे मग आम्ही सांगतो खरं आहे का खोटं. अगं ते मास्तरडीची बहीण ती इरा नाही का, तिनं म्हण बाहेरच्या बाहेर पळून जाऊन लगीन केलं, ती बी त्या निखिलशी, ते टोणग्याशी. खरंय, आम्हाला बी आजच कळलंय. कमालच आहे नाही ताई. बघ की, साध्या भोळ्या मास्तरनीची साधी भोळी बहीण लई पुढची निघाली ग. ती का नाही बाहेरच्या बाहेर लगीन करून घरला पाया पडायला गेली म्हण त्या पोराला घेऊन. ते म्हणतात की काय ते चट मंगनी पट शादी, हे असंच झालं की ग. ज्या फास्ट मध्ये लग्न केलंय त्यांनी, त्या फास्ट मध्ये आमचं बी काम केलं म्हणजे मिळवलं. म्हणजे ताई कुठलं काम तुझं? तुला काय करायचंय? अगं तसं नाही, म्हणजे माझ्या अंदाजे तर हेच काम आहे तुझं का, सुनबाईला या घरातनं बाहेर हाकलणं, हेच काम आहे ना? कवा कवा आमची बहीण शोभतेस तू. आता सुनबाईंच्या बहिणीकडे आमचं दुसरं काय काम असणार आहे? काय बी करून आम्हाला सुनबाईंना या घराबाहेर काढायचंय, आमचं तेवढंच टार्गेट आहे आता.